पार्टी ऑफ इंडिया हे सांगली जिल्ह्याच्या वतीनं माननीय सांगलीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि कडेगाव तालुक्यामध्ये जी येराळा नदी आहे त्या येराळा नदीला उपनदी जी नांदणी नदी म्हणून जी जोडली जाते, त्या नांदणी नदीवर काही दिवसापूर्वी माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून वाळू उपशाचं टेंडर पास झालेलं आहे। तर त्या ठिकाणी जे टेंडर पास झालं आहे त्याच्यामुळं एक पर्यावरणाचा धोका म्हणून या ठिकाणी ते टेंडर रद्द व्हावं अशी आमची या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागणी केली। कारण येरळ्यासारख्या या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू साठा आहे आणि या वाळू साठ्याचं या नांदणी नदीवरील टेंडरमुळं या येरळ्याच्या नदीमधील वाळू साठ्याचं उत्खनन होणार आहे आणि ते बेकायदेशीरपणे होणार आहे आणि याच्यामध्ये शासनाचा महसूल बुडणार आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काय त्या नदीमध्ये पाण्याचं संदर्भात जे जॅकवेल असतील, बोरवेल असतील, त्याचा धोका निर्माण होणार आहे। नदीची पातळी त्या ठिकाणी खोलवर जाणार आहे आणि त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हरित लवादानं ह्या गोष्टीवर निर्बंध घातलेले आहेत की वाळू उपशाला परवानगी नाही। मग आम्हाला एक प्रश्न पडतोय की हे बंधन असताना हे माननीय कलेक्टर साहेबांनी त्यांना टेंडर ओपन केलंच कसं, त्यांना परमिशन दिलंच कसं, हे एक प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण होतं आहे। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना जर हानी पोहोचत असेल, शेतकऱ्याचं नुकसान होत असेल, त्रास होत असेल, पर्यावरणाला धोका निर्माण होत असेल तर ते जे काही टेंडर पास झाले, मंजूर झाले, ते तात्काळ रद्द व्हावं ही आम्ही आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागणी केली आहे। भविष्य काळात याबाबत शासनानं योग्य दखल न घेतल्यास जर आहे तसंच ते वाळू उपसा जर सुरू राहिला तर आम्ही त्याला प्रखरपणे विरोध करू, परिणामी तीव्रपणे आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत।